दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचं, हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकत गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठे फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकू? आणि ते मये येत म्हणला का ते लोक? हा ते दाखव रे. असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मये लोक आहेत ना ते, मये तू आहे सांग बोलले नाही ना. दोघ जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे? होऊ द्या. शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री? आपलं काय नाव आहे त्याचं? कृषी मंत्री. हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं? चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं, काल पण मी तेच सांगितलं. ही साधा सुद्धा विषय नाहीये, ह्यो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं काय वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते, माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात हे इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला? आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृहमंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवाने रे, धन्यातो यासारखा नाहीये मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषणं झाली असती, ते होत असतं, जात असतं. पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे. पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो. अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर. तो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचं, हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकत गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठे फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकू? आणि ते मये येत म्हणला का ते लोक? हा ते दाखव रे. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मये लोक आहेत ना ते, मये तू आहे सांग बोलले नाही ना. दोघ जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे? होऊ द्या.
शिवराज चव्हाण नाही का मंत्री हा आपलं काय नाव आहे त्याचं कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा धरणे नाही आता केंद्रातला मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं शिवराज चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा काय झालं एवढं नाही त्याच कार्यक्रमात होती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का हा झालं बोलले. आणि दुसरी गोष्ट आंतरवाडीमधून 2-4 जण गेले बरं का भेटायला हा ते बी बोलणं झालं पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही कोण जातं त्यांच्याकडे आता अंतरावलं हा नाही बाबा 2-4 जण गेले आज नाही काल गेलते काल गेलते काय हो चालेल हे विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले हेच मनाने गेलते ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले तर चर्चा हे केली त्यांनी त्या म्हणजे असंच मुद्दाम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे नाही आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. 2 आरोपी बोलते आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका. त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठंच रुपये होणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले कामात तुम्हाला सहकार्य केली त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागचा शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं कृषी मंत्री ते लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्याला म्हणलं शुक्रवार पस्तर करा ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका आमचं नेक्स्ट त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं हा रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब जाऊ झाली द्या ना कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस असं का हा हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे बापरे आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुःख नाही येत 1-2 दिवस शांतच राहणार पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे पेमेंट दे साळीकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा भरवशाचा काही विषय नाही शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100% होते आता किती देतो म्हणले मी त्यांना बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी हा चल मग मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा मला बाद झाली बाबा मला तेवढीच बाद झाली मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हातानेच द्या मला तिथं ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून बत्तच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तरी टाळू नका कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात मी लय बेजारी त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये येतो का नाही काय टेन्शन घ्यायचं नाही शुक्रवार पुस्तक सांगा पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं कन्फर्म ते म्हणले अमोलराव मला आवाजावर बोलतो ते अमोलराव म्हणते म्हणजे तुम्ही या स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेतो त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर साहेबांना त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार नाही त्याला बी संपणार नाही म्हणजे मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब माणसं ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला नाही बरोबर त्याला जास्त मागत नाही आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातली काही अडचण नाही
चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना, काय अडचण त्याला. हा काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी नाही, मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन, तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही टळत आता, काही टेन्शन घ्या. म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही टळत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय झालं तुझं म्हणत. हा पण त्यांना म्हणा खुश करा, तुम्ही खुश झाले पण आम्ही 3-4 जण बरं का. आता ते उद्या आहे का आपल्याला सर नावासकट येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या. हा उद्या कसं जाईल मग कोण? पण त्यांच्याकडे काहीच नाही. मग बोलणं झालं म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही, नसते भुसकाटात गोळ्या आणायला लागली. ठीक आहे. 14 जण कोण? पण काल बी गेलते का? हा माहित काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना. काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय? आपण नाहीच ना त्यांच्याकडे. जा तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय जात तिकडं. आपल्याला काय करत कोणी का असणार. हा मग आपल्याकडे जे ते कोणाकडेच नाही ना. हा ते म्हणजे जे तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच काय, ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून मग. तसं काहीच विषय नाही म्हणा. हा मग ते आपल्याला आहे का काय असतं 63, 60, 64 काय असतं सर देवाला शंभर सगळं देऊ त्यांना. आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा. आपण त्या चेक बी करणार मोठा डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत. मशीन घेऊन या तुम्ही तसं काय. हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं. हा माझे 1.5 मोजीले बाकीचे तुमचा आवाज देऊन करू. चालतं काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही चालत नाही त्याला. हो आणि कोण संभाषण करते. हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत. हे 2 आरोपी हे करते ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी. द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती. मग ते तसे डाव. तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का. धनंजय मुंडे असं म्हटले त्यांचा माझा काही संपर्क हा संपर्क नाही का, तो संपर्क नाही. हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय. ह्यो आता फक्त ओबीसी चाडून लपायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून लपत होता, आता ओबीसी चाडून लपत होई. तुम्ही असं केलं आणि ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, तो बोलेल हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. आरोपी आणि धनंजय मुंडे. साहेब आले पुण्याला. बर साहेब काय करायचं मग. तुम्ही गडबड करू नका. थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची. चालतं काय अडचण सांगतो. ड्रायव्हर येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं
मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल. चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही, मी रविवारी, उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो. परवा रविवार, हा परवा सोमवार येऊ का? चालतंय, येतो साहेब परवाला. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी, कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तोहन मागं वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार आहे, प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना, तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट तो आधी मी करतो, बघ करतो का नाही. जातवान खानदानी आहे, 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षत्रिय मराठीची अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचंय, इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशीला. कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर, शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं. ही आमची वृत्ती आहे. घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही. पाठी मागून तो वार अजिबात नाही. काय असेल ती समोरासमोर. तू आणखीन तरी शान होय. तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार. कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या, आमच्या नाही. अशा किती रेकॉर्डिंग लय यात कालपासून ऐकत होता, बेजार झालो ते ऐकू. त्याच्या सुद्धा आहेत काही, त्या नाही काढणार. मी मागेही सांगितलं त्याची बायको आलती, बाईच्या आडून पदराच्या आडून पण वार नाही करत मी. हाकून दिलं नाही, म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीच आहेत का ह्या असे, त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं, नेत्याचं, त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने. कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते, त्यामुळे बोलत असेल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार, मी एवढ्याच विषयात घुसणार. फक्त तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं, याच्यात तूचे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील. ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायलोय मी. चेक करा, नका करू, त्यांना काय करायचं करा. पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती, त्यातल्या एक जणाकडे तर अति माहिती. तुमच्याही अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी तर म्हणतो ओपनच होऊन द्या ना. मी काय नाही म्हणतो का, काही असू दे, काही असू दे. आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना. व्हिडिओ बनवून आणणारे, परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे, आणि तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात. मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या, मग मी सिरियस घेतलं. पाटील, जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं.
कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो? जुनी एक म्हण आहे साहेब, एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना, जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचं आणि मग घात करायचा असे नसतात जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावला ह्या मनोज जरांगेंनी. माझ्यासाठी नाही, माझा बांध फोडाय म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावरती. कुटुंबात डावावर लावलं, मी सुद्धा लावलंय स्वतःला सुद्धा. हटलो नाही, हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार, पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं का माझा बांध फोडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी? माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू आहेत मला. आणि आता तर खरोखरच झाले. शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं, वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं. अरे खरोखरच वैरी शत्रू झालेत की सुपाऱ्या द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं, मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं, मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना. मी तयार आहे ना सगळ्याला, मी कशाला आव्हान केलं असतं. आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही, ओबीसीसाठी चांगली नाही, धर्मासाठी चांगली नाही, आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाहीये. होऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी, चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच. जिथं हात खुटतेच सरकारचे तिथं नार्को टेस्ट. सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला नाही दिसला ना तर तुम्ही म्हणता ती शिक्षा बघायला मी तयार आहे. पाटील, तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय, आई बहिणीवर जातायत, तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत, हे तुम्हाला महागात जाईल. याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. ज्या ज्या वेळेस बोललो त्या वेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही, आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात, आरक्षण मागतोय, त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो. त्याला इथं जोडी तू काय? त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या, त्याला इथं जोडतो का? विषय ड्रायव्हर नाही करायचा, लक्षात ठेव. इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा, इथं विषय फक्त तो जे सामूहिक कट रचलाय, इथं फक्त घातपात, खून किंवा ते रेकॉर्डिंग काय असते मनोज जरांगे संपवायचा, त्याला बदनाम करून टाकायचं, त्याला बोटावर खेळायचं, नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा. विषय हे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला, काय म्हणून त्याला पाठराखण करायला, म्हणजे कुठं तो करायचे आणि बदनाम त्यांना करायचं. आता ओबीसी उडी तू काय, तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय? ओबीसी समाज बी झाकेणार का? म्हणजे आम्ही तुम्हाला मग नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही? तुम्ही त्याची पाठराखण करता म्हणल्यावर तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय. ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडेन तू सुपारी दिली ती मारायची, पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं. ही संदेश देणार का ओबीसी राज्याला? मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय? इथं त्यांनी हत्येचा कट रचलाय. ह्यो विषय इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय. एक समाजासाठी काम करतोय म्हणून ह्यो विषय. माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार? आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार? ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय, मराठा समाजानं. मी त्यांना मायबाप मानलंय ना, माय बघत नाही ना बाप बघत नाही, मी ना लेकरं कुठे बघत नाही. तो 6 कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज मला आता कसं काय माझ्यावर वेळ आल्यावर उघडं पडून देत? ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचं शत्रुत्व माझ्या अंगावर घेतोय.
आज माझ्यावर वेळ आली, माझा समाज कस काय घरात बसन आता, आणि ओबीसी ते खून करणाऱ्याला कस काय साथ देणार, हे कसं शक्य आहे? कारण इथं हत्येचा प्रश्न आहे, आरक्षणाचा नाही. उद्या वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार. अरे काय कर, चल म्हणजे मग खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार. आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार. आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना, झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो, योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो. विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत. आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला? नाही, पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते, पर्याय नाही. फडणवीस साहेबाला सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे. आमच्या शिंदे साहेबाला सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार आहे. याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत. ह्यो कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो. ना ह्यो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे, कांड करायच्या मागं लागतो. ह्यो ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे, कांड करायच्या मागं लागतो. आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना. फडणवीस साहेब, अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा, नार्को टेस्टचा आम्ही करतो. नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्को टेस्टच्या. गृह मंत्रालयाकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा माननीय हायकोर्टाकडून किंवा माननीय सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे. तुम्ही नार्को टेस्टच्या परवानग्या देऊन टाका, तयारी आपली लई. सीआयडी चौकशीची सुद्धा मागणी. अरे शियाड्यान बेसरामान तुला काय आणायचं ताण? पण सगळ्यात भारी नार्को टेस्ट आहे म्हणतात ना, होऊ दे. आम्ही तर अर्ज करतोच, पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काय असेल कायद्यात तर गृह मंत्रालयाने आदेश काढा नार्को टेस्ट करायची म्हणून. होऊ द्या. कुणाकुणाची? मही तर होऊन द्या ना, मही होऊन द्या. चला, मी जर काही केलं असेल ते म्हणतो ते तो हे लोक आहेत, नाही करत मी इतकं नीच. सुरू नार्को टेस्ट. आणि हॅलो, एक सांगायचं राहिलंय, मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं, पुन्हा आता एकदा सांगतो, मी बरोबर सगळं करतो. जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलं होतं मी बरोबर करतो, तसं मी सगळं व्यवस्थित करतो. विश्वास ठेवा. तुम्ही फक्त शांत राहा. माझी सगळ्यांना विनंती. अवघड कामं आहे ना, मी करतो ना आरक्षणासारखं अवघड. तुम्ही फक्त शांत राहा. तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं, मला तुम्हाला मोठं करू द्या, तुम्हाला अडचणीत नाही आणायचं कुठंच. तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं, सगळ्यांनी. एक अशी माहिती आली आहे की आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे अशी माहिती आहे. आणि ती नाही, ते नाही मला माहिती. आणि ती आम्ही नाही तर ती त्यांच्याच लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे. नाही, त्याचं तर कामच आहे ते, कोणी धान्यानी त्याचा धंदाच ते खून करणं, खून करायला लावणं, त्या लोकांना पळून देणं, त्यांना साथ देणं. हे मंत्रिपदाचा उपयोग करून अजितदादाचा पक्ष डब घ्यायला आणला आणि हे डागा आता फडणवीस साहेबांपर्यंत सुद्धा जाणार आहेत. त्याच्यामुळं हे काय म्हणतात त्याला नाही मोजित मी, पण हे असले हल्ले फल्ले काही करायचे नाही. हे नाचके निघाले, नालायक निघाले. घरच्यांनी लेकरांनी काय केलं? माझी नियत वाईट नाहीये. घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका. करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा. मी सकाळी सांगितलंय तुम्हाला, हे विकृत हे नासक्या मानसिकतेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही भोगून द्यायचं. याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत. त्याच्यासाठी आता सरकार आहे, मी आहे, आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची 6 कोटींची. काही ताण नाही घ्यायचं. तुमचं कायदेशीर लोकशाहीप्रमाणे फक्त बाकीचं हल्ले फुल्ले काही नाही करायचे. यांना लगेच संरक्षणला कुठं काय याला मग टूर निघतात कुठं बी ते पोलीस घेऊन. यांना फक्त एवढं ना दे. जीवावर बेतलंय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. आमच्या आता जीवावर बेतलंय.
आता याचा छडाचा लागला पाहिजे. पाटील तुम्ही सकाळपासून शांत राहा असं म्हणताय, मात्र त्यावरच धनंजय मुंडे यांनी असं हे म्हटलंय त्याचं जाऊ तिकडे. की शांत राहा म्हणण्याचं काम करताय का पेटवण्याचं काम करताय? सगळ्याला माहिती तू काय काय केलेलं आहे आता ती. हा, मराठ्यांना शांत राहा म्हणून मग काय म्हणू? मग काय म्हणू? समाज माझा गरम आहे, कोणा चटणी भाकर खाऊन जगणार आहे स्वाभिमानानं, ते कोणाच्या वाटा जात नाही, त्याला सहन पण होत नाही ना. कारण आम्ही कोणाचे मिंधे नाहीत ना. काबाड कष्ट करून लेकरं बाळ मोठे केलेले लोक आहेत आम्ही. आमची प्रतिष्ठा आम्ही वाढवलेली. हे उलट आमच्या समाजाला हिनवतेत, आबरू काढतेत. समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करीत. त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा. आणि करणार कोण आहेत? त्याला प्रशासन आहेच ना. आम्ही का नाही म्हणतो काय? असतलच कुणी काही मोहम जाणून बुजून करणारी पण असू शकतं कुणी. प्रशासन कशाला आहे? पोलिस करतील ना कारवाई. धन्यवाद.